ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. गंगा माता की जय. संत सज्जन हो, आजपासून आपण श्रीमद भागवताच्या अष्टम स्कंधाला सुरुवात करणार आहोत. याच्यातल्या ज्या महत्त्वाच्या ज्या कथा आहेत त्या निवेदन करण्याचा माझा प्रयत्न आहे. संत सज्जन हो, मागच्या भागामध्ये आपण प्रल्हादाची कथा, हिरण्यकश्यपूचा हट्ट, विविध मागितलेले वर, तरी मृत्यू हा काही कोणाला टळत नाही. जातस्यई, जो जन्माला येतो त्याचा मृत्यू होणारच. मग तो मार्ग कसाही त्या मृत्यूसाठी उपलब्ध हो. आणि प्रल्हादाच्या रक्षणासाठी भगवान त्या स्तंभातून प्रकट झाले. हिरण्यकश्यपूला त्याच्या वरदानातल्या सर्व अटी टाळून त्याचा मृत्यू घडला. त्यानंतर प्रल्हाद शुक्राचार्यांनी त्यांना राज्याभिषेक केला. असुरांच्या राज्याधिपती म्हणून प्रल्हाद त्या राज्यात सिंहासनावर बसला. याच्यात अनेक धर्म सांगितले आहे. गृहस्थाचे सांगितले आहे, संन्यासाचे सांगितले आहे, राजनीतीचे सांगितलेले आहे. अशा इतरही अनेक विषयांचा उहापोह त्या प्रल्हादाच्या चरित्राच्या निमित्ताने सांगण्यात आलेला होता. त्यानंतर आता शुकदेवांनी त्यांना राजा परीक्षिताला स्वयंभू मनू आणि इतर जे काही मनू झालेत त्यांची माहिती सांगितली. त्या मनूंचं कार्य सांगितलं. स्वयंभू मनूने किती घोर तपश्चर्या केलेली होती सुनंदा नावाच्या नदीच्या काठी, याची माहिती दिली, त्याचंही वर्णन दिलेलं आहे. त्यानंतर स्वारोच्यस याचं मन्वंतर सुरू झालं. त्या काळातल्या इंद्राचं नाव, सप्तर्षींची नावं सांगितली. त्यानंतर प्रियव्रत याचा मुलगा उत्तम हा त्यानंतरचा मनू झाला. त्यानंतर त्याचा भाऊ तामस हा चौथा मनू झाला. या मन्वंतरामध्ये निरनिराळ्या देवता, ऋषी त्यांचीही नावं कथन करण्यात आलेली होती. या मन्वंतरामध्ये, तामस मन्वंतरामध्ये भगवंताची एक लीला झालेली आहे, तिचा आपण विचार करणार आहोत. त्या म्हणजे हरिमेधा नावाच्या ऋषीचा जो पुत्र होता, तो म्हणजे हरी नावाचा त्याचा पुत्र होता. तो जरी ऋषीपुत्र असला तरी प्रत्यक्ष विष्णूचा अवतार होता. आणि याच अवतारामध्ये भगवान विष्णूने गजेंद्राची मकराच्या मुखातून सुटका केलेली आहे. आणि ही कथा ऐकण्याची उत्सुकता राजा परीक्षिताला लागून राहिली आहे. तीच कथा आपण या ठिकाणी श्रवण करणार आहोत. क्षीरसागरामध्ये त्रिकुट नावाचा एक पर्वत आहे. तो 10 सहस्र योजन उंच, म्हणजे खूपच उंच असा हा पर्वत आहे. त्या पर्वतावर घनदाट झाडी, अनेक लता वृक्ष यांनी वेढलेला अतिशय सुंदर असा पर्वत होता. त्या पर्वतावर अनेक रत्नाच्या खाणी
रात्रंदिवस चमचमकणाऱ्या त्या खाणी, त्यामुळे पर्वत अतिशय शोभून दिसत होता. तिथे नाना प्रकारचे पशु पक्षी वास करीत होते. त्यांची एक स्वतंत्र यादीच या श्रीमद भागवतात आहे. वृक्षांची अनेक नावं आहेत. पिंपळ, वड जे आपल्या परिचित आहेत ते तर आहेतच, पण याशिवाय ज्या वृक्षांची नावं आपल्याला माहिती नाहीत अशी ही अनेक वृक्षांची नावं या श्रीमद भागवतात दिलेली आहे. तिथे अनेक नद्या होत्या. त्या अनेक निर्मळ अशा नद्या त्या प्रदेशातून म्हणजे त्या पर्वताच्या प्रदेशातून वाहत होत्या. आणि स्वर्गीय देवता गणगंधर्व, विद्याधर, अप्सरा या ठिकाणी येत स्नान करीत आणि अतिशय पवित्र आणि स्वच्छ आणि चवदार असं अमृतासारखं पाणी त्या नद्यांमधून वाहत होतं. त्याचं एक स्वतंत्र वर्णन आहे. त्या देवकन्या जेव्हा त्या नद्यांमध्ये स्नान करीत तर त्यांच्या शरीराला लावलेले जे काही सुगंधी द्रव्य होते, चंदनाच्या वगैरे वगैरे ज्या काही उट्या होत्या, त्या उट्या त्या नदीच्या पाण्यामध्ये त्या जेव्हा स्नान करीत तेव्हा त्या धुतल्या जात आणि त्या चंदनाच्या उटीमुळे त्या पुढे नद्या समुद्राला जाऊन मिळायच्या, क्षीरसागराला जाऊन मिळायच्या. तर ते क्षीरसागराचं पाणी सुद्धा सुगंधित वाटत होतं. त्या पाण्याला सुद्धा सुगंध येत होता. पर्वताची भूमी अत्यंत निरनिराळ्या रत्न माणिक त्यांचीही एक स्वतंत्र यादी दिलेली आहे. त्याच्यामुळे चमकत होती. अनेक रत्न होते. देवांगना त्या ठिकाणी वरुणाचं एक उद्यान होतं. महात्मा वरुणाचं उद्यान होतं. त्या उद्यानात येत तिथे स्नान करत विशिष्ट प्रकारच्या क्रीडा होत असतात. त्यामुळे अतिशय आनंद प्रसन्न असं स्वर्गातले भूमीसारखं तो त्रिकुट पर्वताचा परिसर वाटत होता. त्याच उद्यानाच्या जवळ त्याच उद्यानामध्ये एक सुंदर मोठं असं सरोवर होतं. आणि त्या सरोवरात त्याच जंगलामध्ये किंवा त्याच अरण्यामध्ये राहणारा एक मोठा गजराज राहत होता. तो आपल्या अनेक सोबत्यांसह त्याच्या बरोबरचे जे काही इतरही गज होते त्यांच्याबरोबर तो तिथे क्रीडा करायला यायचा, स्नान करायचा. अनेक हत्तींनी तिथे त्याच्याबरोबर असायच्या. एक दिवस त्या घनदाट वृक्षांनी भरलेल्या वनात तो संचार करीत होता. त्याचा स्वच्छंद विहार त्या ठिकाणी चाललेला होता. तो जेव्हा चालायचा तेव्हा आजूबाजूचे मोठमोठे वृक्ष त्याच्या सोंडेने तो तोडून टाकत असेत आणि काही वृक्ष तर मुळासकट उपटून फेकून देत असे. ते वृक्ष अनेक तुटत मोडत तिथे अनेक हिंस्र स्वापदे होती. ते सुद्धा या गजराजाला घाबरून पळून जात असत. त्या प्राण्यांची नावांचीच एक यादीच त्या अष्टमस्कंदात दिलेली आहे. त्या हत्तीच्या मस्तकातून वाहणारा जो काही मदरस आहे त्या मदाचा गंध इतका तीव्र होता की काही काही प्राणी त्या गंधानेच घाबरून पळून जात असे. असा स्वच्छंद आनंद जीवन जगणारा तो गजराज एकदा उन्हाळ्याचे दिवस होते. ऊन फार होतं. त्याच्याबरोबरच्या असलेल्या हत्तींच्या कळपाला तहान लागलेली होती आणि त्यांनी आपल्या सोंडा उंच करून चित्कार करीत करीत तो कळप त्या हत्तीसह त्या सरोवराकडे धावत गेला. गजराज सर्वात पुढे, त्याच्या पाठीमागे त्याच्या आजूबाजूला इतरही हत्ती. तो पाण्यात शिरला. भरपूर पाणी त्याने सोंडेत घेतलं, आपल्या अंगावर उडवलं. इतरही गज होते, इतरही हत्ती होते, त्यांच्याही अंगावर तो उडवित होता. आणि एक सुंदरसा असा हा स्वर्गीय आनंद ते वन्य प्राणी घेत होते. तोही पाणी प्याला, इतरही हत्ती पाणी प्याले. त्या सरोवरामध्ये त्यांच्या त्या जलक्रीडा चालल्यामुळे पाणी चांगले
ढवळलं जात होतं. त्यांच्या त्या मस्तीमुळे त्या पाण्यातले मत्स्य, कासव जे हे प्राणी होते ते घाबरून पळून जायचे, त्याच्यापासून दूर पळायचे. अशी ही स्वच्छंद जलक्रीडा सुरू होती. आणि अशाच वेळेस सुखाचा काळ जास्त राहत नाही. एवढा सर्व सुख, आनंद स्वच्छंद असं ते सुख भोगत होते. आणि तिथ्यात एक प्रचंड मगर त्या पाण्यामधून सरसरत आला आणि त्याने त्या गजराजाचे जवळ पुढचा एक पाय आपल्या जबड्यामध्ये पकडला. आता पाय पकडल्यानंतर गजराज याला वाटलं की एका झटक्यात याला फेकून देऊ, पण ते झालं नाही. त्या मगरीने तो जो त्याचा पाय पकडला होता, काही केल्या ती मगर सोडेना. त्याने मोठा चित्कार केला. आता मगरीचे जे दात होते ते चप्पट आणि भयानक मोठे होते, तीक्ष्ण असे दात. गजराजाने आपले उरलेले 3 पाय चांगले घट्ट रोवले आणि जो पाय पकडलेला होता त्या मगरीने तो खेचायला सुरुवात केली. आणि तो मगरीला काठाकडे ओढून आणण्याचा त्याने प्रयत्न केला. सारं बळ लावलं. बाकीचे हत्ती सुद्धा त्याच्या मदतीला आले, परंतु मकराने पुन्हा त्याला पाण्यात ओढलं. बाकीचे हत्ती ओरडू लागले आणि जे दुर्बळ होते त्याच्या मानाने ते काठावर पळाले. काही निसुंडीने मकराच्या पोटाला विळखा मारला आणि त्याला ओढण्याचा प्रयत्न केला, पण ती मकर फारच मोठा आणि अवाढव्य होता, ते काही त्याला शक्य झालं नाही. वनाचा तो जो आसमंत होता, त्या सुंदर वनामध्ये आता या हत्तींच्या दुःखद आणि करुणामय अशा चित्कारांनी तो परिसर दमदमून गेला. बराच काळ हा हत्ती आणि मकर यांच्यामध्ये खेचाताणी सुरू झाली. मकराची ओढाताण, गजराजाची ओढाताण, एकमेकांना ओढतायत. पण गजराज शेवटी थकला. त्याला निराशेने घेरलं, निराश झाला. कोणी आता मदतीला नाही. कठीण समय येता कोण कामास येतो, अशा या कठीण प्रसंगाला त्याला कोणी मदतीला धावून येत नव्हता. आले ते दूर पळून गेले, कारण त्यांची आता तेवढी शक्ती राहिली नव्हती. आता प्राण जाण्याची वेळ आली. हत्तीने विचार केला की आता संसारातून आपण आपली पूर्णपणे मन काढलं पाहिजे. हे जे मन संसारामध्ये आहे तो आपल्या संसाराबद्दल विचार करू लागला. आता मृत्यू जवळ येतोय, मकर सोडत नाही, इतरही कोणी मदतीला नाही, आपलीही ताकद संपलेली आहे. तेव्हा तो म्हणतोय नको नको मना गुंतू माया जळी, नको नको मना गुंतू माया जळी. काळ हा आला जवळी ग्रासावया, काळ हा आला जवळी ग्रासावया. सोडवी न राजा देशीचा चौधरी, सोडवी न राजा देशीचा चौधरी. आणि कसोयारी भली भली, आणि कसोयारी भली भली. नको नको मना गुंतू माया जळी, नको नको मना गुंतू माया जळी. तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, तुका म्हणे तुझ सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाचोनिया, एका चक्रपाणी वाचोनिया. नको नको मना गुंतू माया जळी, नको नको मना गुंतू माया जळी. मनाला सांगताय, म्हणा
आता सर्व आशा सुटली रे. संसारातून आता निघ, मन काढ. तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, नि एका चक्रपाणी वाचोनिया. आता या प्राण संकटातून आपल्याला फक्त परमेश्वरच वाचवू शकतो. व्यवहारातही तसंच आहे. आपल्या सर्व आशा संपतात. एखादा मनुष्य किंवा व्यक्ती आजारी असेल तर शेवटी सांगितलं जातं, औषधम गंगा तोयम वैद्यो नारायण हरी. सर्व उपाय गंगाजल द्या आणि बस. वैद्यो नारायण हरी. आता वैद्य तुमचा नारायण आहे. सर्व आशा संपून जाते. मग देवाशिवाय आपल्याला कोण सोडवणार आहे. आणि अशी त्याची अवस्था झाली. त्याने तळमळीने भगवंताचा धावा करायला सुरुवात केली. श्री पंढरीशा पतित पावना, एक विज्ञापना पाया पाशी, एक विज्ञापना पाया पाशी. तो गजराज आता प्रायश्चित्त घेतोय. आता मृत्यू समोर दिसतोय. प्रायश्चित्त घेतलं पाहिजे माणसाने. जीवाने प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. आता आपल्याला बस देवाच्या दारी जायचंय. एक विज्ञापना पाया पाशी, अनाथ जीवाचा तू काज कैवारी. अनाथ जीवाचा तू काज कैवारी. ऐसी चराचरी ब्रीदावळी, ऐसी चराचरी ब्रीदावळी. न सांगता कळे तुझ अंतरीचे गुज. तेव्हा तुला काहीच सांगावं लागत नाही. तू सर्वांच्या अंतर्यामी आहे. सर्वाघटिराम देहादी एक. सर्वांच्या हृदयात तू अंतःकरण. तुला काय सांगावं लागतं. परकेपणा असेल, द्वैत असेल, तिथेच सांगितलं जाईल. इथे अद्वैत भाव आहे. तुला काय सांगणार. न सांगता कळे तुझ अंतरीचे गुज. आता तुझी लाज तुझ देवा. आता तुझी लाज तुझ देवा. श्री पंढरीशा पतित पावना, श्री पंढरीशा पतित पावना. एक विज्ञापना पाया पाशी, एक विज्ञापना पाया पाशी. तुका म्हणे तुची खेळे दोई ठाई. तुका म्हणे तुची खेळे दोई ठाई. नसेल तो देई धीर मना. नसेल तो देई धीर मना. श्री पंढरीशा पतित पावना. भगवान तूच खेळे दोही ठाई. जीव आणि शिव रूपाने हे भगवंता तूच वास करतोय. आता मी जीव रूपात असल्यामुळे मला दुःख होत आहे, यातना होत आहे. या सहन होत नाही. या मकरीच्या जबड्यामध्ये माझा पाय अटकला आहे. या वेदना या जीवाला होत आहेत. नसेल तो देई धीर मना. डॉक्टर जेव्हा लहान मुलांना इंजेक्शन देतात तेव्हा ते म्हणतात भिवू नको, काही होत नाही, काही होत नाही, काही होत नाही. आणि त्याला इंजेक्शन टोचतात. काही होत नाही हा जरी तो शब्द ते डॉक्टर बोलतात तरी मुलगा मात्र घाबरत असतो. तो त्या शब्दावर विश्वास ठेवत नाही की हे मला काहीतरी शस्त्र लागेलच. अशी त्याची अवस्था होती. गजराजाची अवस्था तशी झालेली आहे. हा जो गजराजाने या भगवान विष्णूचा जो धावा केला तो अत्यंत हृदयस्पर्शी आहे. अत्यंत हृदयस्पर्शी आहे. अगा वैकुंठीच्या राया, अगा विठ्ठल सखया. अगा वैकुंठीच्या राया राया, अगा विठ्ठल सखया.
अगा ये नारायणा, अगा वसुदेव नंदना, अगा हे नारायणा वसुदेव नंदना, अगा वैकुंठीच्या राया राया, अगा विठ्ठल सखया, अगा पुंडलिक वरदा, अगा विष्णू तू गोविंदा, अगा पुंडलिक वरदा, अगा विष्णू तू गोविंदा, अगा वैकुंठीच्या राया, अगा विठ्ठल सखया, अगा रुखमाईच्या कांता, कान्होपात्रा राखे आता, अगा रखुमाईच्या कांता, कान्होपात्रा राखे आता, अगा वैकुंठीच्या राया राया राया, अगा विठ्ठल सखया, अगा विठ्ठल सखया. हे भगवंता, पुंडलिकासाठी तू धावून आलास, द्रौपदीसाठी धावून आलास, माझी अवस्था तशीच झाली. हे वैकुंठीच्या राया, गरुड वाहना गंभीरा, अगा येई दातारा, धावा करतो या हृदयस्पर्शी धावा आहे. तेव्हा तूच जगाचं मूळ कारण आहेस. सर्वांच्या हृदयामध्ये तू आत्मरूपाने निवास करतोस. तू जगाचा स्वामी आहे. तू सर्वांना चेतना देतो. गजराज विनंती करतोय, हे भगवंता तुला माझा नमस्कार आहे. आता प्रायश्चित्त घेतोय. त्याची सर्व आशा संपलेली आहे. गजेंद्राने तळमळून भगवान विष्णूचा धावा केला, पण विष्णू काही अजून त्याला सोडवायला येत नाही. गजेंद्राची शक्ती सगळी संपली. ज्या शीतल जलाने त्याने आपल्या सर्व शरीरावर अभिषेक केलेला होता, त्याच जलामध्ये आता मकर या गजराजाला त्याची अंतिम घटिका सोडवण्याचा प्रयत्न करीत होता. आणि त्या जळामध्ये मृत्यू होण्याची वेळ आली. शेवटी त्याने अनन्य गती करून मनोमन विष्णूची, या गरुड वाहनाची प्रार्थना केली. आणि शेवटचा आता एक उपाय होता, तो म्हणजे त्याने त्याच ठिकाणी त्या भगवान विष्णूचं ध्यान लावलं. चतुर्भुज रूप आपल्या मनामध्ये आणलं. शंखचक्र गदा पद्म असलेलं सशंख चक्र गदा पद्मम सरसी रुहे क्षणम सहार वक्षस्थल कौस्तुभम नमामि विष्णू सहसा चतुर्भुजम. त्या चतुर्भुज अशा भगवंताची त्याने ध्यानधारणा सुरू केली. आणि त्याच वेळी तो सर्वात्मा विश्वरक्षक प्रभू नारायण गरुडावरून तेथे अवतरून झाले. आले 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 भगवान आले आले. आणि भगवान त्याला आश्वासन देत आहे, शंख चक्र गदा पद्म, शंख चक्र गदा पद्म, पहिलं आला पुरुषोत्तम, पहिलं आला पुरुषोत्तम, नाभी नाभी भक्तराया, नाभी नाभी भक्तराया, वेगी पावलो सखया, वेगी पावलो सखया, नाभी नाभी भक्तराया, नाभी नाभी भक्तराया. दुरून येता दिसे दृष्टी, दुरून येता दिशे दृष्टी, धाके दोष पळती सृष्टी, धाके दोष पळती सृष्टी, नाभी नाभी भक्तराया, वेगी पाम लो सखया, नाभी नाभी भक्तराया. तू का देखोनी एकला, तू का देखोनी एकला, वैकुंठाऊनी हरी आला, वैकुंठाऊनी हरी आला, नाभी नाभी भक्तराया, नाभी नाभी भक्तराया.
श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण. भगवान आले. भगवंताला आळवल्यानंतर भगवंत येत नाही असं कधीही होत नाही, कधीही होत नाही, कधीही होत नाही. परंतु जो पुकारा आहे तो खऱ्या अर्थाने पुकारा दिला पाहिजे. भगवंताच्या नामाचा पुकारा खऱ्या अर्थाने दिला पाहिजे. आता गजेंद्राच्या अंगात बळ आलं. भगवान दिसल्याबरोबर नाभी नाभी भक्तराया वेगी पावलो सखया, भिवू नको मी तुझ्या बरोबर आहे, भिवू नको मी तुझ्या बरोबर आहे. भगवान दत्तात्रय श्री अक्कलकोट स्वामी महाराज यांनी एवढं अभय त्यांच्या भक्तांना देऊन ठेवलेलं आहे. ही सत्य घटना आहे, सत्य ही वार्ता आहे. ज्यांनी अनुभव घेतला असेल त्यांना तो निश्चित आला असेल. कारण भगवंताच्या अनेक नामामध्ये एक नाम आहे स्मर्तृगामी. स्मर्तृगामी, स्मरण मात्रे मन कामनापूर्ती. पूजापाठ बाजूला, पूजापाठ बाजूला, स्मरण मनुष्य तात्काळ करू शकतो. पूजापाठाची तयारी करावी लागते, ध्यान धारण्याची तयारी करावी लागते, पण स्मरणाला तयारी करावी लागत नाही. कारण तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आत्मरूपाने सर्वाघटी राम अशा स्वरूपात असतो. आणि त्या गजेंद्राला मोठं बळ प्राप्त झालं. भगवान श्रीहरीचे दर्शन होतात. आता उपहार दिला पाहिजे भगवंताला. काय उपहार देणार? गजेंद्राने या सरोवरामध्ये जवळ असं जे कमल पुष्प होतं, अतिशय सुंदर पांढरं शुभ्र असं प्रफुल्लित अबल कमल पुष्प घेतलं, सोन्याने उपटलं. तेव्हा त्या पाण्याने, चिखलाच्या पाण्याने त्याच्यावर थोडी शिंतोडे उडलेले होते. शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव झाला, दूरी नाही देव त्याला, दूरी नाही देव त्याला, शुद्ध ज्याचा भाव झाला. शुद्ध भावाने ते कमलपुष्प त्याने भगवंताच्या नावाने नुसतं फेकून, नुसतं फेक. शबरीने उष्टी बोलू दिली होती, देवाने पाहिली नाही. ही गोष्टी आहेत का कशी आहेत हे काही पाहिलं नाही, फक्त शुद्ध भाव पाहिला. देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. मगर गजेंद्राला ओढत होता. पाणी गढूळ झालेलं होतं. ते सर्व कमळपुष्पानं उडलेलं होतं. तरी सुद्धा त्या गजेंद्राने ते कमळपुष्प उपटून आणि भगवंताच्या नावावर फेकलं. भगवानच्या हातात तर ऑलरेडी एक कमळ होतंच आधीचं, शंखचक्र गदा पद्म. एक कमळ तर होतंच स्वर्ग लोकातलं. परंतु भगवंताने यांनी फेकल्याबरोबर त्याच कमळाच्या हातात हे दुसरं जे मलिन झालेलं कमळ पुष्प होतं ते सुद्धा भगवंताने हातामध्ये जसा चेंडू झेलावा तसं झेलून घेतलं. आणि ती जी प्रेम समर्पित, भक्ती प्रेम समर्पित सुंदर कमळ भगवंताने त्याचा स्वीकार केला. पत्र पुष्पम फलम तोयम यो मे भक्ता प्रयच्छति. तर जो भगवद्गीतेने पत्र पुष्प फलम तोयम, तर हे पुष्प आहे पत्र पुष्पम. पत्र द्रौपदीच्या थाळीला जे एक छोटंसं असं भाजीचं मान लागलेलं होतं, पत्र हे पुष्प. फलम तोयम नाही मिळालं तर नुसतं गंगाजल, नुसतं नाव जरी घेतलं, पाणी कोणतंही असो, जल कोणतंही असो, ओम गंगा येई नमः म्हणून ते अर्पण केलं, ती गंगाच असते साक्षात. ती साक्षात गंगा असते. कारण जेव्हा आपण गंगेचं स्मरण करतो तेव्हाच ती तुमच्या हातात येऊन जाते, तेव्हाच ती येते. ते धारण केलं भगवंताने, गजेंद्राने नव्या सामर्थ्याने. त्याला जोम आला, आता साह्यकरी आला. हा जो कैवारी आला,
हा भगवंत कैवारी होऊन तिथे आला त्या गजेंद्राकडे आणि त्याने तो पाय सोडवण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी भगवान विष्णूने भक्त संकट निवारक असा हा नारायण आहे, त्याने सुदर्शन चक्र मगरीच्या दिशेने फेकलं आणि तात्काळ त्या मगरीचं मुख त्या चक्रामुळे धडापासून वेगळं झालं, दूर जाऊन पडलं. भगवान श्री जगन्नाथ महाराज की जय. हा जगताचा नाथ आहे. श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण. गजेंद्राच्या प्राण संकटातून भगवंतांनी त्याला मुक्त केलं. हा भगवंताचा श्रीहरी अवतार आहे. जे अनेक अवतार भगवंताने घेतले, हा श्रीहरी भक्तासाठी येणे घेतली से आळी, 10 गर्भवास सोशिवन माळी, माझ्या कानोबाचे नाव तुम्ही घ्यावो, हृदय धरून खेळावया न्यावो. हा अवतार कुठल्या मातापित्यांच्या उदरातून झालेला नाही, तर हा भक्ताच्या हृदयातून जी आर्तता होती त्या आर्ततेतून निर्माण झालेला हा अवतार आहे. हा श्रीहरी अवतार आहे. यावेळेस आकाशामध्ये स्वर्गामध्ये ब्रह्मदेव शंकर इंद्र रुद्र यांनी भगवंताची स्तुती केली. अप्सरांचे नर्तन सुरू झाले. गंधर्वांचं शुद्ध गायन सप्त स्वरामध्ये त्यांनी गायनाला सुरुवात केली. आणि तो जो गजेंद्र होता तो स्वतःला धन्य धन्य झाला. कनकाचे ताटकरी उभ्या गोपिका नारी, नारद तुंबर हो पुढे सामगायन करी, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेविती साधू संत मनोवेदला माझा, आरती ज्ञान राजा. श्रीहरीने त्या गजेंद्राच्या मस्तकावर आपला पद्मांकित चरण ठेवला. जे विविध असे त्याच्या तळपायावर त्याच्या मस्तकावर जे विविध असे चिन्ह आहेत, त्या चिन्हाने भगवंतांनी ते जे कमळपुष्प दिलेलं होतं त्या कमळपुष्पासहित त्या गजेंद्राच्या मस्तकावर तो हात ठेवला. आणि त्याच वेळी मकराच्या देहातून एक दिव्य देही गंधर्व मुक्त झाला. त्या मकराचं शिर उडवताच तिथून एक दिव्य पुरुष बाहेर आला. कोण होता तो? तो गंधर्व होता. आणि तो गंधर्व मुक्त झाला, दिव्य लोकाला निघून गेला. तो हुहू नावाचा गंधर्व होता. आणि तो शापित असा गंधर्व त्यांनी भगवंताची स्तुती केली, भगवंताला हात जोडले की हे भगवंता, तुझ्या या चक्राचा स्पर्श मला झाला आणि मीही या मकर योनीतून मुक्त झालो, त्यालाही मुक्ती मिळाली. गजेंद्राला श्रीहरीने आपल्या हाताने ओढलं आणि त्याचा भगवंताचा स्पर्श होताच त्या क्षणी त्याचंही रूप पालटलं. तोही श्रीहरी भगवान विष्णूसारखा सावळ्या वर्णाचा, नीलवर्ण, चतुर्भुज असा दिव्य देहकारी असं त्याला रूप प्राप्त झालं. हरीच्या स्पर्शाने तो सुद्धा चतुर्भुज रूप होऊन ठेले. आलिंगने संतांची या दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पाया वरी त्यांच्या ठेवी तो, पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरणी लागलो. आता हे दोघी जे जीव होते त्याच्यातला मकर हा सुद्धा शापित होता आणि गजेंद्र सुद्धा शापित होता. ते मुक्त झाले. तो कोण होता हा गजेंद्र? तर पूर्वी पांड्य देशामध्ये एक द्रविड राजा होता, त्याचं नाव इंद्रद्युम्न असं होतं.
हा राजा होता. परंतु एक सांगायचं म्हणजे असं की भागवतकार हे सांगतायत, या कथा का टाकतायत, या प्राण्यांच्या कथा मनुष्यासाठी का टाकल्या? प्राण्यांच्या कथा मनुष्याला काय करायच्या? परंतु त्याच्यातून एक संदेश आहे, मेसेज आहे, बोध आहे. तो हा इंद्रद्युम्न राजा होता आणि या राजाने आपल्या राज्यव्यवस्थेची सर्व कर्म सोडून दिलेली होती. आपली जबाबदारी सोडून दिलं. आपल्या जनतेचं लालन पालन करणं, संरक्षण करणं हे काम तो करत नव्हता आणि तो ते सोडून ईश्वराची आराधनाच करत होता. गुप्तपणे तो साधना करी. त्यांनी अरण्यवास केला आणि निवृत्तीचा मार्ग स्वीकारला. राजा, हे चुकीचं आहे. तू राजा आहेस. स्वधर्मे निधनम श्रेयः. राजाचा जो धर्म असेल त्याने तो निभवलाच पाहिजे. म्हणून तर भगवान सांगतात कर्मण्येवाधिकार असते. तू पहिल्यांदा तुझं कर्म कर. कर्म सोडून चालणार नाही. हिंगू उबगला घाणी तो सुगंध कोठोणी आणि पातळपणा सोडोनी पाणी केवी राहे. पाणी असेल तर ते द्रवरूप राहणारच आहे. ज्ञानेश्वर तुल्य काय. आणि हिंग असला, हिंग हा जो आपण स्वयंपाकामध्ये हिंग वापरला जातो, उग्रवास असतो तो. एक दिवशी त्याला कंटाळा आला की मी हा माझा उग्रवास, या उग्रवासाचा त्याग करू. पण ते शक्य आहे का? कितीही त्याला उबग आपल्या त्या वासाचा आला, मी सुवास म्हणत नाही, हिंगाचा एक तीव्र उग्र असा वास असतो, तो कंटाळलाच आणि त्याने त्याग करायचं ठरवलं. ज्ञानेश्वर माऊली म्हणते, हिंग उबगला घ्राणी तो सुगंधत्व कोठोनी आणि. तो सुगंधी कसा होईल? द्रवपणा सांडोनी पाणी केवी राहे. पाणी असेल की ते द्रव रूपात राहणार आहे, पातळ रूपात राहणार आहे. ते जर खळ्याच्या रूपात आणि दृश्य रूपात दिसायला लागलं असं ढेकळासारखं, तर तो बर्फ आहे. त्याला पाणी नाही म्हणणार कोणी. तो बर्फ आहे. त्याचं स्वरूप बदललं. म्हणून राजा, तू कितीही उबगला तरी तू हे चुकीचं काम केलेलं आहे. तुझं कर्तव्य तू सोडून दिलेलं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी हा द्रविड देश म्हणजे दक्षिणेकडचा देश आणि या भागामध्ये अगस्ती महामुनींचा नेहमी संचार असतो. ते एकदा त्या मार्गाने जात होते आणि राजाने ओळखलं. अरे हा आपल्या यांनी ओळखलं, अगस्ती मुनींनी ओळखलं की अरे हा राजा आहे, इंद्रद्युम्न राजा आहे. इथे काय करतोय तपश्चर्या, इथे काय साधना करतो? याने आपला राजधर्म पाळला नाही. राजधर्म एक असतो, प्रत्येकाला सांगावा लागतो. जो त्या याच्यावर येतो, पदावर येतो, तेव्हा त्याला तो सांगावा लागतो. राजधर्म असतो. भगवान श्रीराम राज्यपदावर बसले तेव्हा वशिष्ठांनी त्यांना धर्म सांगितला. युधिष्ठिरालाही सांगितला गेला, जो भीष्माचार्यांनी सांगितलेला आहे. आणि राजा, तू आळसाने, मोहाने हे आपले कर्तव्य सोडून दिले आणि त्याला अगस्ती महामुनींनी त्याच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. आणि त्याच वेळी त्यांनी त्याला शाप दिला की हा राजा नुसतं शरीर कमवतोय, काम काहीच करत नाही. तर जा, तू गर्विष्ठ आहे, बलिष्ठ आहे, तर तू काही कर्तव्य करत नाही. म्हणून तू आता शेवटी हत्ती हो, गज हो, गज जन्म तुला प्राप्त हो, असा त्याने तो शाप दिला अगस्ती मुनींनी. त्यानंतर या इंद्रद्युम्न राजाला गजेंद्राचा जन्म प्राप्त झाला, तोच हा गजेंद्र. परंतु अगस्ती मुनींनी त्याला वरदानही दिलं होतं की राजा, तू जी साधना केलेली आहे ती साधना कधीही वाया जाणार नाही. तू जी पूर्वजन्माची भगवत भक्ती केलेली आहे त्याचं स्मरण तुला अखंड राहील. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता स्मृतिरूपेण संस्थिता. तुझी बुद्धी आणि स्मृती त्या दृष्टीने काम करेल आणि जेव्हा तुला संकट येईल तेव्हा तुझी ही स्मृती आणि बुद्धी ही कार्यरत होईल आणि त्यानंतर तू परमेश्वराची आठवण काढशील आणि भगवान विष्णूचा धावा करशील. तेव्हाच भगवान विष्णू तुझ्या भक्तीला मोहित होऊन तुझ्याकडे येतील. मकर सुद्धा हा नावाचा गंधर्व होता. त्यालाही देवल ऋषीच्या शापामुळे तो मकर योनीला प्राप्त झाला होता. तोही भगवान
विष्णूंच्या सुदर्शन चक्रामुळे त्यालाही मुक्ती मिळाली, तोही आपल्या गंधर्वपदाला गेला. गजेंद्राने मोक्षानंतर भगवंताची जी स्तुती केलेली आहे ती स्तुती अत्यंत प्रसिद्ध स्तुती आहे. गीता प्रेसचं एक भगवद्गीतेचं एक छोटं खाणी असं पुस्तक आहे मोठ्या अक्षरातलं, त्याच्यामध्ये गजेंद्र मोक्ष नावाचं एक प्रकरण दिलेलं आहे. ही कथा आम्हाला काय सांगते? आपण सुद्धा जीव आहोत, आपण सुद्धा आपल्या आपल्या मस्तीमध्ये राहतो. गजासारख्या हत्तीसारख्या आपण डुलत डालत चालत असतो, आपली मस्ती असते. पण मस्ती उतरायला काहीही वेळ लागत नाही. तुम्ही कितीही आनंदात असा, नियती एका क्षणामध्ये तुमची मस्ती उतरून देते आणि तेव्हा संकटरूपी ग्राह तुम्हाला बरोबर जबड्यात आपल्या पकडतात आणि चांगले चांगले लोक त्या ठिकाणी गाय होतात. हे आपण पाहिलेले. आसमान में उडने वाले मिट्टी में मिल जाएगा. मातीत मिळायला वेळ लागत नाही. त्याने जी प्रार्थना केली ती प्रार्थना आपण भागवतातलीच प्रार्थना आहे, ती थोडा वेळ आपण स्तुती करू. नम आत्मप्रदीपाय साक्षिणे परमात्मने, नमो गिराम विदुराय मनसश्चेता समापि, सत्वेन प्रतिलभ्याय नैष्कर्मेण विपश्चिता, नमः कैवल्यनाथाय निर्वाण सुख संविदे, नमः शांताय घोराय मूढाय गुणधर्मिणे, निर्विशेषाय साम्याय नमो ज्ञानघनाय च, क्षेत्रज्ञाय नमस्तुभ्यं सर्वाध्यक्षाय साक्षिणे, पुरुषाय आत्मरूपाय प्रमूल प्रकृते नमो नमः. नमो भगवते तस्मै एतत् एचात् चिदात्मकं पुरुषायादिबीजाय परेशायाभिधीमहि. श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण, श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण. भगवंताने वर दिला, हे गजेंद्रा, जो कोणी ही तुझी स्तुती, तुझं हे चरित्र याचं श्रवण करेल आणि त्याप्रमाणे भावभक्तीने का असेना अल्पसं मला काही माझ्या दिशेने तुम्ही फेकलं तरी सुद्धा ती मला भक्तियुक्त अंतकरणाने दिलं असल्यामुळे मी ती ग्रहण करील. केवळ एकच कमल, सहस्र कमल महादायन असं नाही. भगवान विष्णूंनी शिवाची पूजा करायला असं होती तेव्हा त्यांनी सहस्र कमल वाहण्याचा त्याचा नियम होता. भगवंताने त्यावेळेस तिथे अशी लीला केली की 999 कमळ भरले आणि एक कमळ उनं पडलं. तदे कोणी एक उनं पडलं. तेव्हा भगवान विष्णूने आपलं नेत्रकमल काढलं आणि नेत्रकमल भगवान शिवांच्या चरणावर अर्पण केलं. भगवान तात्काळ प्रसन्न झाले आणि त्याच्या बदल्यामध्ये भगवान विष्णूने त्यांनी सुदर्शन चक्र बहाल केलं. जगत रक्षा येई, जगताचं रक्षण करण्यासाठी त्यांनी ते पाहिलं. म्हणजे 999 जे कमल आहे त्याला काही महत्व नाही. शेवटी जे नेत्रकमल आहे ते नेत्रकमल म्हणजेच नम्रता. आपण जेव्हा कुठे मंदिरात जातो तर आपली क्रिया आपोआपच आहे, तिला प्रतिक्षिप्त क्रिया असं म्हणतात, आपोआप डोळे बंद होतात. हे नेत्रकमल अर्पण करणं म्हणतात. याला नेत्रकमल अर्पण केलं असं म्हटलं जातं आणि हेच भगवान विष्णूंनी केलं. त्यामुळे तुम्ही काय दिलं याला महत्व नाही, तर नेत्रकमल भगवंतांना म्हणजे मनोभाव अर्पण करणे. आणि ज्या तळमळीने गजेंद्राने धावा केला तसा आपण करा आणि पूर्वजन्मी केलेली साधना ही आपल्याला उपयोगी पडतेच, ती निष्फळ होत नाही. केव्हा ना केव्हा ती मिळतेच, त्याचं फल मिळतंच. म्हणून लक्षात ठेवा, काही वेळेस या गजेंद्राला आणि त्या मकराला ऋषींनी दिलेले शाप होते, पण त्या शापामध्येच वरदान होतं, वरदान दिलेलं होतं आणि त्यांची मुक्ती प्रत्यक्ष भगवंताच्या हातून झालेली हे लक्षात घ्या. शौनिक ही कथा ऐकतायत, सूत सांगतायत, ऋषीओ खरंच तो गजेंद्र धन्य आहे. तो
या पुराणांमध्ये श्रेष्ठ भक्त मानला जातो. मोक्ष प्राप्ती करून घ्यायची असेल तर मनुष्य देहच पाहिजे असं नाही, तर पशु योनीत सुद्धा असताना तरले तरती गा आणि काही विश्वासी, ज्यांचा विश्वास आहे, श्रद्धा विश्वास रूपिणो याभ्याम विना न पश्यंती सिद्धा स्वांतस्तमीश्वरम. अंतःकरणातला हा होता. म्हणून भगवंताला त्वमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत, सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज. तुम्हीच या प्रकारे त्रिगुणात्मकात तव शरणम, आपण त्या भगवंताला शरण जाऊया. तुझ मागतो मी आता मज द्यावे एक दंता, तुझ मागतो मी आता मज द्यावे एक दंता, तुझ मागतो मी आता. हे भगवंता, आम्ही तुला शरण आहे. कायेन वाचा मनसेंद्रिया बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. श्रीमन्नारायण 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 नारायण नारायण. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद माधव भगवन् नमस्ते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. कुंडलिका वरदे हर विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. नमो नारायणा नमो नारायणा. गंगा माता की जय. भारत माता की जय. नमो नारायणा नमो नारायणा नमो नारायणा.